नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी भूगोल पाठ क्रमांक 7 खडक व खडकांचे प्रकार. स्वाध्याय. अ. नदीमध्ये वाहून येणारी वाळू कशी तयार होते, ती कोठून येते याविषयी माहिती घ्या. उत्तर आहे, नदीमध्ये पाणी सतत वाहत असते. या वाहत्या पाण्यामुळे नदीच्या काठी असणाऱ्या खडकांची झीज होते. कालांतराने हे खडक फुटतात, त्यांचा भुगा होतो, त्यापासून वाळू तयार होते. तसेच नदीला पूर आला की नदी सर्व गाळ वाहून नेते, त्यामुळे नदीत फक्त वाळू दिसते. ब. खालीलपैकी कोणकोणत्या वास्तू अग्निजन्य प्रकारच्या खडकाने निर्माण केल्या आहेत? 1. ताजमहाल. 2. रायगड किल्ला. 3. लाल किल्ला. 4. वेरूळचे लेणे. उत्तर आहे रायगड किल्ला व वेरूळचे लेणे. क. फरक नोंदवा. 1. अग्निजन्य खडक व स्तरित खडक. उत्तर. 1. अग्निजन्य खडक वजनाने जड असतात. स्तरित खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात. 2. अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत. 2. स्तरित खडकांत जीवाश्म आढळतात. 3. बेसाल्ट व ग्रॅनाइट प्रमुख अग्निजन्य खडक आहेत. वाळूचा खडक, चुनखडक, पंकाश्म, प्रवाळ हे स्तरित. 2. स्तरित खडक व रूपांतरित खडक. स्तरित खडक आणि रूपांतरित खडक. 1. नदी, हिमनदी व वारा या कारकांमुळे झालेल्या खडकांच्या कणांच्या संचयातून स्तरित खडक निर्माण होतात. 1. अग्निजन्य खडक व स्तरित खडक यांवर पडलेल्या दाबातून व अतिउष्णतेतून रूपांतरित खडक निर्माण होतात. 2. स्तरित खडक वजनाला हलके असतात. रूपांतरित खडक वजनाला जड असतात. 3. अग्निजन्य खडक व रूपांतरित खडक. 1. शिलारस व लाव्हारस यांच्या घनीभवनातून अग्निजन्य खडक निर्माण होतात. अग्निजन्य खडक व स्तरित खडक यावर पडलेल्या दाबातून व अतिउष्णतेतून रूपांतरित खडक निर्माण होतात. 2. अग्निजन्य खडक हे प्राथमिक खडक असतात. रूपांतरित खडक हे प्राथमिक खडक नसतात. ड. महाराष्ट्रामध्ये खालील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात? 1. मध्य महाराष्ट्र बेसॉल्ट खडक. 2. दक्षिण कोकण जांभा खडक. 3. विदर्भ ग्रॅनाइट खडक. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.